टाकाऊ व्हायस. मग मला स्वयंपाकात मदत कर ना. मग तुला माहिती आहे याला एकदा चावी दिली की हे बडबडते. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आताच एक सकाळ सकाळी स्क्रिप्ट करायची होती मला, कारण एक कोलॅबरेशन आहे, त्यांना लवकर व्हिडिओ बनवून द्यायचा आहे. तर त्यांना तो व्हिडिओ आजच पोस्ट करायचा आहे, म्हणजे त्यांची तशी रिक्वायरमेंट होती. तर सकाळी परीचं स्कूलचं आवरून तिला आधी पाठवलं आणि त्यानंतर माझी स्क्रिप्ट केली. अजून माझं बाकीचं काम बाकी आहे, कारण हे इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे हे आधी केलेलं आहे. आणि गणेश जाईपर्यंत त्याला पण जेवण वगैरे सगळं आता देणार आहे. आणि गणेश आता काम करत आहे. चला बघूया काय करतोय. स्वच्छ 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 स्वच्छ. मग मला स्वयंपाकात मदत कर ना. कसं होते पाणी होतं आ? पाणी होतं नाही बाबा, मग मला चपाती भाजून घ्यायची. पाणी वगैरे येते का रे? पाणी वाटायला येत नाही मला. हुशार. चला एवढं बोलवा लागलाय, जरा जाऊया मदतीला त्याच्या. काय नाही, 1-2 तांबे ओतणार आणि येणार. चलो गणू मी आले. गप्पा मारायला नाही. गप्पा नाही, 2 तांब्या ओत म्हणल्यास मी किती पण ओतणार. 1 तांब्या 2 तांब्या किती पण. लागलं काय त्याला विचारलं. झालं की आणि काय पाणी ओतायचंय? स्वच्छ केलायस की? केली ना? स्वच्छ केलायस. नंतर चेक करते तुझं सगळं काम झालं. तू चेक कर तुझे. हे काठी कुठून आली? अरे थांब, पाणी होताला पाहिजे. व तू काय मग आ? झालं बघ. झालं का? आता म्हणू नको, 2 तांब्या सांगितलेले 4-5 तांब्या पाणी होतं. होय, त्याचं नाक पुसकी. जातो गणू, तुझ्या वेळ लावालायस मला. म्हणे ते ह्यात ते हे करतात ते करते. हे करतो ते लाल कुंकूचं करतात ते करतात. सगळं बायकोला काम लावायचं. लय कामाची गही, लय कामाची. चला, उरलेलं काम मलाच करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ करेपर्यंत की नाही फक्त पाणी ओतलं याला. उगाच ह्याला आंघोळ घालतो, याला शू करतो, शी करतो. माझं गौर वल्ला झाला तुझा. तर आता शूट करत होतो, तेवढ्यात पार्सल आलेलं आहे, त्यामुळे गणेश परत आता तिकडे गेला. तर शूटसाठी मला जरा सेटअप लावायचा आहे, तर त्याची तयारी जरा करायची आहे मला. काल मी गडबडीत होते, त्यामुळे सगळं एकत्र पॅक करून ठेवलं होतं. अरे ते हे लावायचं आहे ना त्याला, कागदाला त्या. लावून घे की. मग थांब की मग. मला लावलेस. तुला वाटलं मी टाइमपास करालो? नाही, मला वाटलं तू हाताने करणार आहेस. बरं ये तू पण एक लाव. काय करू? लावी की असं. मला येत नाही ते. तुला येत नाही मग. मग काय हे पण भारी आहे. मला तेच आवडले, ते आणि हे आता आवडले. गाडीला कवर घालायला पाहिजे. पॅकेटमध्ये घाल गणू. पॅकेटमध्ये नाही घालायचं. मग फोटो कसा काढणार त्याचा, व्हिडिओ कसा करणार? गणू माझं काही ऐकत नाही, मेरा कभी नाही ऐकतात. कॅमेरा लावलायच तू. बघा बघा मित्रांनो, सत्य घटनेवर आधारित. आणि तुम्ही म्हणता की गणेश खूप मदत करतो, कळलं का तुम्हाला? मदत करत नाही. मग आता काय करावं? आता कळालं तुला कॅमेरा लावलाय. मला डाऊट आलाच कॅमेरा लावलाय. त्याच्यावर नको ठेवूस गणेश. अरे याच्यावर गोल्डन उठून दिसते ते. उशीची घेत नाही पूर्ण ते जरा ऍडजस्ट करून लाव. घसराले ते का बाजू. मग गळ्यातलं पण मला द्यायला पाहिजे. काय करायचं? गळ्यात घातलेलं की. मग ऐशा करताय मेरे को तू. गणेश गाठ बसली. अरे ढिल्लं झाले रे. ते हेच ढिल्लं झालं ह्याचं. ते हे कर नुसतं ठेव तसं, सपोर्ट देईन त्याला. गणेश कोंबडा कुकू कू करायलाय. मग तू का कुकू करायला? मी कुठं करायला? मग काय? कोंबडा मला वाटलं तूच ओरडायला. नाही बघू कुठं आवाज काढायलास. तोंड झाकून आवाज काढायलाच नव्हते आहे रे. कसं ओळखतोस रे गणेश? खरं कोणाला सांगू नकोस गणेश, मी असं करते. कोणाला सांगत नाही. सगळ्या गावाला सांगेन पण कोणाला सांगणार नाही. तुला घरात राहायचंय का नाही? तुला घरात राहायचंय का नाही? मला कोपऱ्यात राहायचं आहे. नेहमीच राहतोस रे, जरा काहीतरी चेंज सांग. तुम्ही मला कोपऱ्यात राहायचं आहे. तुला कुरुड्यात राहायचंय? नाही, मला कुरुड्या खायच्या. काय बोलतोच राव? काय मर्दा वागायला लागलीस? हे मर्दा. हा मर्द नाही. होय
होय रे कोंबड्या उठलोय आम्ही कोंबड्या. तू उठल्यास बाकीचे उठायला नको काय. बाकीचे कोण झोपले त्यासाठी असेल ते. हे तुझ्यासाठीच असणार आहे. ते परवा तुला झोपलेला व्हिडिओ बघितला असणार आहे त्याने. तर ह्याला काम तर करून दिलेलं आहे, नुसतं मीच करून देतो. हा काय लावलं जाऊ टिमकी बजाव. काय तर दे ठेवायला. आणि हायच का दे हे दे ते दे. गळ्यातलं कोण हे देऊ काय? ते नको छोटं पाहिजे. गळ्यातलं कोण द्या. गळ्यातलंच आहे. 4 झाली किती? झाले का काय कळते का तुला? माऊस लाव ना बा. मग ते व्हाईट काढ. माऊस असं भरपूर काय काय नाही ते घेत नाही आता. माझ्या जेव्हा राहून हुशार झालो का गणेश. मेरे साथ रह के बहुत हुशार हो गए तू. नाहीतर काय मंदच असतो. होय पण बोल गणेश. तू जर आयुष्यात आली नसतीस तर मी मंदच असतो. गणू एवढं खरं सांगूच नको कोणाला. तू लय बोलतेस मला असं वाटत नाही. सांग तसं नाही. तर अशा प्रकारे गणेश मला मदत करत असतो. कधी कधी काय म्हणलीस सांग. गणेश मस्त काय म्हणलीस सांग. गणेश तू लय भारी आहेस. होय ना. होय गणू मी कोणाला सांगू नको खरं. हा म्हणते उगाच सगळं क्रेडिट मला देतील रे. पुन्हा मी सगळ्या गावाला सांगेन पण कोणाला सांगणार. एवढा पण हुशार होऊ नकोस रे. मी प्रो होऊ शकत नाही. मी पूर्ण करू शकतो. काय तर नवीन सांग गणेश. प्रो नवीन होतं त्यापेक्षा. व्हिडिओ टाकू नको. करताना इच्छा नाही काय नाव घेतलं रिक्षा म्हणून. बघ मी नाव घेऊ शकत नाही. मी ते करू शकतो काम. मला आजालाच का तू खरं सांगू गणेश हे नॅचरल आहे गणेश. ज्याचं अरे ते म्हणजे काय असतं सांगू ते ते काय म्हणतात त्याला तसं होणं म्हणजे असं समजलं जातं की नाही असं समजलं जातं की आपली पचनक्रिया व्यवस्थित चालली. कळलं का तुला? काही अरे सिरियसली सांगतो मी. ढेकर येणं किंवा ते फराट मारणं याचा अर्थ असा असतो की आपली पचनक्रिया व्यवस्थित चालू आहे. जर समजा ते फराट नाही झालं माणसाचा जर पोटातला गॅस जर नाही गेला तर पचनक्रिया व्यवस्थित नाही असं समजायचं. पूनम कारखान्यात प्रोडक्ट होते माहितीये काय? होते की नाही? ते प्रोडक्ट झाल्यानंतर ना त्याचा एक टाकाऊ माल असतोय आणि एक चांगला माल असतोय हे की नाही. टाकाऊ माल जर नसता तर ते चांगल्या प्रोडक्टचं चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट झालंच नसतं ग. असं कुठं असते काय काय ठिकाणी नाही होत टाकाऊ. बाई म्हणजे आता तूच एक टाकाऊ आहेस. होय काय पण टिकाऊ कसं काय झाल्यास कोणास ठाऊक. गणेश प्लास्टिक आहे तू. हे जे बोललायस ना परत म्हणू नकोस. चेष्टेवर घे बोललेलो चेष्टेवर घे. आता बघ मी बोलून असं हसलो नाही. कोण हसलो नाही. तू कसं हस नाही हस ते माझ्या मनात लागलेलं असतं. काम करत नाही. राहू दे करू नको. चेष्टा करावली पुणे. चेष्टा करू नकोस माझं काम. चेष्टा करावली की नाही पुण्या. तू काम करू नकोस. मी तुला आज एक दिवसात जेवण देत नाही. बघू कसं. चेष्टा करावली बाळ माझं सोनं माझं ते कोण नाही. सोनं दुसरं असेल. जा तुझ्या सोन्याकडे जा. टिकाऊकडे जा. टाकाऊकडे येऊ नको. टिकाऊ म्हणले मी तुला. टिकाऊ म्हणले टाकाऊ होतं आणि टिकाऊ झालीस असं म्हटलं. मग चांगली गोष्ट आहे. होय टिकाऊ म्हणजे चांगली. टाकाऊला करूनच कशाला घ्यायचं? कोण टाकाऊ म्हटलं? तू टाकाऊ मला टिकाऊच म्हणायचं होतं. होय म्हणायचं होतं. जीभ घसरली असेल. थांब काम करताना डिस्टर्ब करू. होय बोलताना जरा विचार करून बोलायचं. आता मात्र मी खरोखर चिडलोय गणेश. आणि असं चिडलोय की त्याला आता लिमिट नसणार आहे या चिडण्याला. जरा गबस बिबस काय नाही. संपलेला इथं विषय तुझा. विषयाचा कंडाका पडलाय आता. बोल की. काम करताना सुचत नाही. होय सुचत नाही. आता कसं मगाशी कसं सुचलं तेवढंच वाक्य सुचलं बरं. तू काय करतो माहिती कोणी मला असं बोलायला भाग पडते. हो मी काही भाग पडलं नाही. तू हळूच चिमटा काढतेस आणि बाजूला सरतेस. मग तुला माहिती आहे ह्याला एकदा चावी दिली की हे बडबडते. पण चिमटा काय काढलाय मी तुला? आपला विषय कारखान्याजवळ होता. तू माझ्याकडे काढलास सगळा. तू कारखान्याकडे गेलीस कशाला? तू गेलास रे. मी नाही गेलो. उदाहरण तुला द्यायचं होतं मला नाही द्यायचं होतं. आयला त्या गॅसवर एवढा विषय काढतो बस. तो पण विषय तूच काढलास. मित्रांनो ह्यात चूक कोणाची आहे तुम्ही माझ्या सांगितलं आहे. चूक कोणाची आहे तुम्ही नक्की सांगा. आता हा तात्पुरतं म्हणेल माझी आहे पण नक्की तुम्ही सांगा. काही असू दे. आता मी चिडली आता तुझ्या. चिडली मी त्याच्यावर.
करायचे. तर हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.